श्रीराम समर्थ. श्रोते हो, आजपासून आपण दशक दुसरा मूर्ख लक्षणांचा या सुरुवात करत आहोत. आणि त्याआधी आपण सर्वजण दासबोध शिकवण ऐकूया. भक्तांचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध, मन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीचे समास, साधके पहावे सावकास, विवरता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काये प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. ही समर्थ रामदास स्वामींनी रचलेल्या दासबोधातील अत्यंत महत्वाची व बोधप्रद ओवी आहे. दासबोध हा रामदासांच्या कृपेने दाशरथी म्हणजे श्रीरामांच्या आशीर्वादाने भक्तांसाठी निर्माण झालेला हा ज्ञान ग्रंथ आहे. यामध्ये 20 दशक आणि 200 समास असून जो साधक सावधपणे यातील विवेकाचे वाचन आणि मनन करतो त्याला परमार्थाचा निस्सीम अनुभव मिळतो आणि जीवनातील संशय नष्ट होतात. तर आपण याचा भावार्थ बघूया. समर्थ म्हणतात, भक्तांचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, म्हणजे भक्तांच्या प्रेमापोटी श्रीरामाने म्हणजे दाशरथीने समर्थ रामदास स्वामींवर कृपा केली. समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध. समर्थ रामदास स्वामींच्या कृपेची, ज्ञानाची आणि आश्वासक वचने म्हणजेच हा दासबोध ग्रंथ आहे. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध. दासबोधात 20 दशक व एकूण 200 समास आहेत. हे नीट ऐकून म्हणजे श्रवण करून समजून घेतल्यास काय होतं? मनकर्त्यास विशद परमार्थ होतो. ज्याचे मन या विषयावर मनन करते त्याला परमार्थ म्हणजे अध्यात्म स्पष्ट आणि सुलभ होतो. तर साधकानं काय करायचं? साधके पहावे सावकास, विवरता विशेषा विशेष कळो लागे. साधना करणाऱ्या साधकाने हा ग्रंथ शांतपणे व विचारपूर्वक वाचावा. आणि आता आपण दररोज जो काही एक समास ऐकतो आहोत तो शांतपणे ऐकावा आणि त्याचा अर्थ उलगडला की सूक्ष्म व गहन गोष्टी समजून येतात. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन. ग्रंथाचं केवळ कौतुक करून काय उपयोग? येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा. या ग्रंथात प्रत्यक्ष अनुभव घेण्यावर जोर आहे. त्यामुळे स्वतः अनुभवाने यातील सत्य जाणून घ्यावे. थोडक्यात दासबोध हा निव्वळ ग्रंथ नसून समर्थांच्या कृपेचा अनुभव आहे, जो साधना करणाऱ्याला खरा मार्ग दाखवतो. श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध दशक दुसरा मूर्ख लक्षणांचा. समास पहिला, मूर्ख लक्षण श्रीराम. ओम नमोजी गजानना, एकदंता त्रिनयना, कृपादृष्टी भक्तजना अवलोकावे श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की ओंकार स्वरूप एकदंत व त्रिनयन अशा गजाननाला मी नमन करतो. हे गजानना, तुम्ही तुमच्या या भक्ताकडे कृपादृष्टीने पहावे अशी विनंती आहे. तुझ नमो वेदमाते, श्री शारदे ब्रह्मसुते, अंतरी वसे कृपावंते स्फूर्तिरूपे श्रीराम. वेदांची माता व ब्रह्मदेवाची कन्या जी श्री शारदा, तिला वंदन करून तिने आपल्या अंतरी स्फूर्ती रूपाने राहावे अशी मी तिला प्रार्थना करतो. वंदून सद्गुरु चरण, करून रघुनाथ स्मरण, त्यागार्थ मूर्ख लक्षण बोलिजेल श्रीराम. नंतर सद्गुरु चरणांना वंदन करून व श्रीराम स्मरण करून समर्थ म्हणतात की लोकांनी सोडून द्यावीत, म्हणून मी आता मूर्खांचे लक्षणे वर्णन करतो. एक मूर्ख एक पढत मूर्ख,
उभय लक्षणी कौतुक, श्रुती सादर विवेक केला पाहिजे श्रीराम. मूर्खांचे 2 प्रकार असतात, काही मूर्ख तर काही पढत मूर्ख असतात. कौतुक म्हणून मी दोन्हींचे वर्णन करीत आहे. श्रोत्यांनी नीट ऐकून त्यावर विचार केला पाहिजे. पढत मूर्खांचे लक्षण, पुढिले समासी निरूपण, सावध होऊन विचक्षण परिसोत पुढे श्रीराम. पढत मूर्खाची लक्षणे पुढे एका समासात सांगितली आहेत. ती त्यावेळी सुज्ञ श्रोत्यांनी सावधपणे ऐकावी. आता प्रस्तुत विचार, लक्षणे सांगता अपार, परी काही एक तत्पर होऊन ऐका श्रीराम. मूर्खाची लक्षणे सांगावयाची म्हटली तर ती अपार आहेत. आता या समासात काही लक्षणे सांगितली आहेत. श्रोत्यांनी तत्पर होऊन ऐकावी. जे प्रापंचिक जन, जयांस नाही आत्मज्ञान, जे केवळ अज्ञान त्यांची लक्षणे श्रीराम. जे केवळ प्रापंचिक लोक आहेत, ज्यांना आत्मज्ञान नाही, अशा केवळ अज्ञानी लोकांची लक्षणे ऐका. जन्मला जयांचे उदरी, तयांसी जो विरोध करी, सखी मानिली अंतुरी, तो एक मूर्ख श्रीराम. ज्या आईबाबांच्या पोटी आपण जन्मलो त्यांच्याशी जो विरोध करतो व केवळ पत्नीलाच मैत्रीण समजतो, तो एक मूर्ख समजावा. सांडून सर्वही गोत, स्त्री आधेन जीवित, सांगे अंतरींची मात, तो एक मूर्ख श्रीराम. सर्व नातेवाईकांना सोडून जो केवळ स्त्रीच्या अधीन होऊन तिलाच आपले गुपित सांगतो, तो एक मूर्खच. परस्त्रीसी प्रेमाधरी, श्वशुर गृही वास करी, कुळे वीण कन्यावरी, तो एक मूर्ख श्रीराम. जो परस्त्रीवर प्रेम करतो, सासूरवाडीस जाऊन राहतो किंवा कुळशिलाचा विचार न करता कोणत्याही मुलीशी विवाह करतो, तो एक मूर्खच. समर्थावरी अहंता, अंतरी मानी समता, सामर्थ्ये वीण करी सत्ता, तो एक मूर्ख श्रीराम. जो आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या माणसासमोर अहंकाराने वागतो, मनात स्वतःला त्यांच्या बरोबरीचे मानतो, अंगी सामर्थ्य नसता लोकांवर सत्ता गाजविण्याचा प्रयत्न करतो, तोही एक मूर्खच. आपली आपण करी स्तुती, स्वदेशी भोगी विपत्ती, सांगे वडिलांची कीर्ती, तो एक मूर्ख श्रीराम. जो स्वतःच आपली स्तुती करतो, आपल्या देशात असूनही विपत्ती भोगतो आणि पूर्वजांची कीर्ती सांगतो, तोही मूर्खच समजावा, तोही मूर्खच जाणावा. अकारण हास्य करी, विवेक सांगता न धरी, जो बहुतांचा वैरी, तो एक मूर्ख श्रीराम. कारण नसताना जो उगीचच हसतो, विवेक शिकवू गेले असता जो त्याचे ग्रहण करीत नाही व जो अनेकांशी वैर करतो, तो एक मूर्खच. आपुले धरुनिया दुरी, पराव्यासी करी मित्री, परन्यून बोले रात्री, तो एक मूर्ख श्रीराम. स्वकीयांना दूर लोटून जो परकीयांशी मैत्री करतो, उठता बसता जो दुसऱ्याची निंदा करतो, तोही मूर्खच होय. बहुत जागते जन, तयांमध्ये करी शयन, परस्थळी बहुभोजन, करी तो एक मूर्ख श्रीराम. अनेक लोके जागत बसले असता त्यांच्यामध्ये एकटाच खुशाल झोपतो किंवा जो दुसऱ्याच्या घरी खादाडासारखे खूप जेवतो, तो एक मूर्खच. मान अथवा अपमान, स्वये करी परिच्छिन्न, सप्तवेसनी जयाचे मन, तो एक मूर्ख श्रीराम. आपला मान अथवा अपमान स्वतःच जो उघड करून सांगतो किंवा ज्याचे मन 7 प्रकारच्या व्यसनात रमते, तो एक मूर्खच समजावा. 7 व्यसने म्हणजे द्यूत, वेश्यागमन, चोरी, चहाडी, परदारा रमण, लघुपक्षी क्रीडा व नायकिणीचे गायन. धरून परावियास, प्रयत्न सांडी सावकास, निसुगाईचा संतोष मानी, तो एक मूर्ख श्रीराम. जो दुसऱ्याचा भरोसा धरून स्वतः प्रयत्न करणे हळूहळू सोडतो व आळसातच संशय मानतो, तो एक मूर्ख. घरी विवेक उमजे आणि सभेमध्ये लाजे, शब्द बोलता निर्भुजे, तो एक मूर्ख श्रीराम. घरी ज्ञान सांगतो आणि सभेत बोलताना लाजतो,
शब्द बोलताना घाबरतो तो एक मूर्खच. आपणाहून जो श्रेष्ठ तयासी अत्यंत निकट, शिकवणेचा मानिवीट तो एक मूर्ख श्रीराम. आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत त्यांच्याशी फाजील सलगी करतो आणि कुणी काही चांगले शिकवू लागले तर त्यांचा सांगण्याचा वीट मानतो तोही मूर्खच होय. नायिके त्यांची शिकवी, वडिलांची जाणीव दावी, जो आरजास गोवी तो एक मूर्ख श्रीराम. जो आपले ऐकत नाही त्यास जो शिकवतो, मोठ्या माणसांच्या पुढे शहाणपणा दाखवतो, वडिलांना कमीपणा आणतो तो एक मूर्ख. एकाएकी एकसरा, जाला विषयी निलाजिरा, मर्यादा सांडून सैरा, वर्ते तो एक मूर्ख श्रीराम. जो अचानक कामवासनेपायी निर्लज्ज बनतो व मर्यादा सोडून वागू लागतो तोही मूर्खच. औषधने घे असो न वेथा, पथ्य न करी सर्वथा, न मिळे आलिया पदार्था तो एक मूर्ख श्रीराम. जो रोग असूनही औषध घेत नाही व अजिबात पथ्य पाळत नाही व प्राप्त पदार्थात संतोष मानित नाही तो एक मूर्खच होय. संगे विण विदेश करी, ओळखी विण संग धरी, उडी घाली महापुरी तो एक मूर्ख श्रीराम. सोबतीशिवाय जो विदेशात जातो, अनोळखी माणसाची संगत करतो किंवा जो महापुरात उडी घालतो तो मूर्ख समजावा. आपणास जेथे मान तेथे अखंड करी गमन, रक्षू नेणे मानाभिमान तो एक मूर्ख श्रीराम. जो जेथे आपल्याला मान मिळतो तेथे वारंवार जातो, आपला मान कसा राखावा हे ज्याला कळत नाही तो एक मूर्खच. सेवक झाला लक्ष्मीवंत, तयाचा होय अंकित, सर्व काळ जो दुश्चित तो एक मूर्ख श्रीराम. आपला नोकर श्रीमंत झाला असता जो त्याच्या अंकित होऊन राहतो अथवा ज्याचे चित्त सर्व काळ अस्थिर असते तोही मूर्खच जाणावा. विचार न करिता कारण, दंड करी अपराधे विण, स्वल्पासाठी जो कृपण तो एक मूर्ख श्रीराम. कारणाचा विचार न करता जो अपराध केला नसतानाही विनाकारण दंड करतो किंवा जो थोडक्यासाठी कंजूष बनतो तो मूर्ख जाणावा. देवलंड पितृलंड, शक्ती वेण करी तोंड, ज्याचे मुखी भंड उभंड तो एक मूर्ख श्रीराम. जो दैवाची अगर वडील माणसांची चर्चा करीत नाही, स्वतः अशक्त असून शिवीगाळ करतो, कुणावरही तोंड सोडून अर्वाच्य शब्द बोलतो तो मूर्खच जाणावा. घरीच्या वरी खाय दाढा, बाहेरी दीन बापुडा, ऐसा जो का वेड मुढा तो एक मूर्ख श्रीराम. घरच्या लोकांशी रागाने वागतो, त्यांना टाकून बोलतो व बाहेरच्या लोकांसमोर जो दीनपणे नमून वागतो असा जो कोणी वेडा अज्ञानी असेल तो मूर्खच समजावा. नीच यातीसी सांगात, परांगणेसी एकांत, मार्गे जाय खात खात तो एक मूर्ख श्रीराम. जो नीच जातीच्या लोकांत राहतो, परस्त्रीशी एकांत करतो, वाटेने जाताना खात खात जातो तो एक मूर्खच. स्वये नेणे परोपकार, उपकाराचा अनोपकार, करी थोडे बोले फार तो एक मूर्ख श्रीराम. स्वतः तर परोपकार करीतच नाही, कोणी उपकार केला तर त्याची फेड अपकाराने करतो, करतो थोडे पण बोलतो फार असा माणूस मूर्खच होय. तपेळ खादाड आळसी, कुश्चिळ कुटिळ मानसी, धारिष्ट नाही जयापासी तो एक मूर्ख श्रीराम. जो तापट खादाड आळशी आहे, दुराचारी असून तसेच मनातून अत्यंत दुष्ट कुटील आहे व ज्याच्यापाशी जराही धैर्य नाही तो मूर्खच होय. विद्या वैभव ना धन, पुरुषार्थ सामर्थ्य ना मान, कोरडाचा आहे अभिमान तो एक मूर्ख श्रीराम. स्वतः जवळ विद्या वैभव धन किंवा कुठलाही पुरुषार्थ सामर्थ्य आणि मानही नाही, सामर्थ्य व मान वगैरे नसता जो कोरडाच अभिमान बाळगतो तो एक मूर्खच. लंडी लटिका लाबाड, कुकर्मी कुटीळ निचाड, निद्रा जयाची वाड
तो एक मूर्ख श्रीराम. उर्मट, खोटा, लबाड, वाईट कृत्य करणारा, कुटील, नामर्द व जो फार झोपतो तो एक मूर्खच होय. उंची जाऊन वस्त्र नेसे, चौबारा बाहेरी बैसे, सर्व काळ नग्न दिसे, तो एक मूर्ख श्रीराम. उंच ठिकाणी जाऊन जो वस्त्र नेसतो, शौचादी क्रिया जो चव्हाट्यावर करतो व सर्व काळ जवळजवळ वस्त्रहीन असतो, तोही मूर्खच जाणावा. दंत, चक्षु आणि घ्राण, पाणी, वसन आणि चरण, सर्व काळ जयाचे मळीण, तो एक मूर्ख श्रीराम. ज्याचे दात, डोळे, नाक, हात, पाय, कपडे इत्यादी सर्व काळ अत्यंत मलिन असतात, तोही मूर्खच. वैधृती आणि वितिपात, नाना कुमुहूर्ते जात, अपशकुने करी घात, तो एक मूर्ख श्रीराम. जो गावाला जाताना वैधृती, व्यतिपात इत्यादी विविध कुमुहूर्तांवर प्रयाण करतो, एवढेच नव्हे तर दुसऱ्याला अपशकुन करून त्यांचाही घात करतो, तो मूर्ख जाणावा. क्रोधे, अपमाने, कुबुद्धी, आपणास आपण कधी, जयाच नाही दृढ बुद्धी, तो एक मूर्ख श्रीराम. जो कोणी अपमान केला असता संतापून आत्महत्या करतो, तसेच ज्यास दृढ बुद्धी नाही, तो मूर्खच जाणावा. जीवलगांस परमखेदी, सुखाचा शब्द तोही नेदी, नीच जनांस वंदी, तो एक मूर्ख श्रीराम. आपल्या जिवलग माणसांना जो दुःख देतो, कधी सुखाचा शब्दही ऐकवत नाही आणि नीच माणसांना मात्र वंदन करतो, तो एक मूर्खच. आपणास राखे परोपरी, शरणागतांस अव्हेरी, लक्ष्मीचा भरवसा धरी, तो एक मूर्ख श्रीराम. स्वतःस नाना परीने जपतो, पण शरण आलेल्यांचे रक्षण करीत नाही व संपत्तीचा भरवसा धरतो, तो मूर्खच जाणावा. पुत्र, कळत्र आणि दारा, इतुकाची मानुनिया थारा, विसरून गेला ईश्वरा, तो एक मूर्ख श्रीराम. आपला मुलगा, कुटुंब, पत्नी हाच आपला आधार आहे असे समजून जो देवाला विसरून जातो, तोही मूर्खच होय. जैसे जैसे करावे, तैसे तैसे पावावे, हे जयास नेणवे, तो एक मूर्ख श्रीराम. जसे करावे तसे फळ मिळते, हे ज्याला कळत नाही, तोही मूर्खच समजावा. पुरुषाचे नि अष्टगुणे, स्त्रियांचा ईश्वरी देणे, ऐशा केल्या बहुत जेणे, तो एक मूर्ख श्रीराम. पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या ठिकाणी 8 पट अधिक कामवासना असते. अशा अनेक स्त्रियांशी जो विवाह करतो, तो मूर्खच जाणावा. दुर्जनाचे निबोले, मर्यादा सांडून चाले, दिवसा झाकिले डोळे, तो एक मूर्ख श्रीराम. दुर्जनांच्या संगतीने जो मर्यादा सोडून वागतो व दिवसा हे डोळे झाकून घेतो, ज्ञान असून मुद्दाम अज्ञानासारखा वागतो, तोही मूर्खच. देवद्रोही, गुरुद्रोही, मातृद्रोही, पितृद्रोही, ब्रह्मद्रोही, स्वामीद्रोही, तो एक मूर्ख श्रीराम. जो देवद्रोही, गुरुद्रोही, मातृद्रोही, पितृद्रोही, ब्रह्मद्रोही, स्वामीद्रोही असतो, तो मूर्खच जाणावा. परपीडेचे मानी सुख, परम संतोषाचे मानी दुःख, गेले वस्तूचा करी शोक, तो एक मूर्ख श्रीराम. लोकांना दुःख झालेले पाहून ज्यात सुख होते व लोकांना आनंद झाला असता जो दुःखी होतो व हरवलेल्या वस्तूसाठी जो शोक करतो, तो मूर्खच होय. आदरे वीण बोलणे, न पुसता साक्ष देणे, निंद्य वस्तू अंगीकारणे, तो एक मूर्ख श्रीराम. कोणाशी बोलताना आदराने बोलत नाही, कुणी न विचारताच साक्ष देतो व निंद्य वस्तूचा स्वीकार करतो, तो मूर्खच जाणावा. तुक तोडून बोलावे, मार्ग सांडून चाले, कुकर्मी मित्र केले, तो एक मूर्ख श्रीराम. महत्व सोडून जो वायफळ बडबडतो, उत्तम मार्ग सोडून जो आडमार्गाने जातो व नीच कर्मे करणाऱ्यांशी जो मैत्री करतो, तो मूर्खच होय. पत्य राखो निर्णय कदा, विनोद करी सर्वदा,
हासता खिजे पेटे द्वंदा, तो एक मूर्ख श्रीराम. जो आपली पत कशी राखावी हे जाणत नाही, सदा सर्वदा चेष्टा मस्करी करतो, त्याला कुणी हसले तर मात्र चिडतो आणि भांडायला लागतो, तोही मूर्खच होय. होड घाली अवघड, काजे विण करी बडबड, बोलूंची नेणे मुख जड, तो एक मूर्ख श्रीराम. जो अवघड पैज मारतो किंवा जो कामाशिवाय उगीच बडबड करतो अथवा जो आवश्यकता असूनही बोलत नाही, तो मूर्ख जाणावा. वस्त्रशास्त्र दोन्ही नसे, उंचे स्थळी जाऊन बैसे, जो गोत्र जांस विश्वासे, तो एक मूर्ख श्रीराम. स्वतः जवळ चांगली वस्त्रे किंवा उत्तम विद्या वगैरे काहीच योग्यता नसताना जो उच्चासनावर जाऊन बसतो तो व जो भाऊबंधांवर विश्वास ठेवतो ते दोघेही मूर्खच. तस्करासी ओळखी सांगे, देखिली वस्तू तेची मागे, आपले आर्हित करी रागे, तो एक मूर्ख श्रीराम. जो चोराला आपली माहिती देतो, जी वस्तू दिसेल ती मागतो अथवा रागारागाने आपलेच अनाहित करतो, तो मूर्खच असतो. हीन जनासी बरोबरी, बोल बोले सरोत्तरी, वामहस्ते प्राशन करी, तो एक मूर्ख श्रीराम. हीन लोकांशी जो बरोबरी करतो, उत्तरास प्रत्युत्तर या रीतीने जो बोलतो आणि डाव्या हाताने जो पाणी पितो, तो मूर्ख जाणावा. समर्थांचे मत्सर धरी, अलभ्य वस्तूचा हेवा करी, घरीचा घरी करी चोरी, तो एक मूर्ख श्रीराम. श्रेष्ठ लोकांचा मत्सर करणारा, अलभ्य वस्तूचा हेवा करणारा व आपल्याच घरात चोरी करणारा मूर्ख होय. सांडूनिया जगदीशा, मनुष्याचा मानी भरवचा, सार्थके वीण वेची वयसा, तो एक मूर्ख श्रीराम. ईश्वरास सोडून जो मनुष्याचा भरवसा धरतो आणि मनुष्य जीवनाचे सार्थक न करता आयुष्य वाया घालवितो, तो एक मूर्खच होय. संसार दुःखाचे निगुणे, देवा सगाळी देणे, मैत्राचे बोले उणे, तो एक मूर्ख श्रीराम. संसारात भोगाव्या लागणाऱ्या दुःखामुळे जो देवाला शिव्या देतो, आपल्या मित्रांचे दोष जो लोकात उघड करून सांगतो, तो एक मूर्खच. अल्प अन्याय क्षमा न करी, सर्व काळ धारकी धरी, जो विश्वास घात करी, तो एक मूर्ख श्रीराम. कुणी लहान सहान अपराध केला तरी जो क्षमा करीत नाही व त्या व्यक्ती सारखे धरेवर धरतो, तसेच जो विश्वासघात करतो, तो एक मूर्खच जाणावा. समर्थाचे मनींचे तुटे, जयाचेनी सभा विटे, क्षणाभरा क्षणा पालटे, तो एक मूर्ख श्रीराम. जो श्रेष्ठ व्यक्तींच्या मनातून उतरतो, सभा ज्याला विटते कंटाळते, जो क्षणात चांगला तर क्षणात वाईट असा वागण्यात अस्थिर असतो, तो मूर्खच असतो. बहुता दिवसांचे सेवक, त्यागून ठेवी आणिक, ज्याची सभा निर्णायक, तो एक मूर्ख श्रीराम. कित्येक दिवसांचे जुने सेवक काढून टाकून जो नवीन ठेवतो व ज्याच्या सभेला कुणी योग्य नेता नसतो, तो मूर्खच जाणावा. अग्नितीने द्रव्य जोडी, धर्मनीती न्याय सोडी, संगतीचे मनुष्य तोडी, तो एक मूर्ख श्रीराम. जो अनितीने द्रव्य मिळवतो, धर्म नीती न्याय यांची पर्वा करत नाही, आपल्या सहकार्यांना दुखावतो, तो एक मूर्खच होय. घरी असोनी सुंदरी, जो सदांचा परद्वारी, बहुतांचे उच्चिष्ट अंगीकारी, तो एक मूर्ख श्रीराम. घरी स्वतःची सुंदर पत्नी असतानाही जो नेहमी परस्त्रीच्या नादी लागतो, अनेक लोकांचे उष्टे जो स्वीकारतो, तोही मूर्खच. आपुले अर्थ दुसऱ्यापासी आणि दुसऱ्याचे अभिलाषी, पर्वत करी हिनासी, तो एक मूर्ख श्रीराम. आपले द्रव्य दुसऱ्यापाशी ठेवतो व दुसऱ्याच्या द्रव्याची अभिलाषा धरतो, हलक्या लोकांच्या बरोबर देण्या घेण्याचा व्यवहार करतो, तो मूर्ख जाणावा. अतिताचा अंत पाहे, कुग्रामामध्ये राहे, सर्व काळ चिंता वाहे, तो एक मूर्ख श्रीराम.
जो अतिथीला त्रास देतो, कुग्रामात राहतो व सदा सर्वदा चिंता करीत असतो तो मूर्ख समजावा. दोघे बोलत असती जेथे, तिसरा जाऊन बैसे तेथे, डोई खाजवी दोही हाते, तो एक मूर्ख श्रीराम. दोन व्यक्ती काही खाजगी बोलत असता हा तिसरा विनाकारण तेथे जाऊन बसतो व दोन्ही हातांनी डोके खाजवितो, त्यास मूर्खच म्हणावे लागेल. उदकामध्ये सांडी गुरळी, पाये पाये कांडोळी, सेवा करी हीन कुळी, तो एक मूर्ख श्रीराम. स्वच्छ पाण्यात चुळा टाकतो, पायाने पाय खाजवतो, हीन कुळाची सेवा करतो, तो एक मूर्खच. स्त्री बाळका सलगी देणे, पिशाच सन्निध बैसणे, मर्यादे विण पाळी सुणे, तो एक मूर्ख श्रीराम. स्त्रिया व मुले यांच्यात उगीचच मिसळतो, पिशाच्या जवळ जाऊन बसतो, कुत्रे पाळतो पण त्यास शिस्त लावत नाही, तो एक मूर्खच. परस्त्रीसी कळह करी, मुकी वस्तू निघाते मारी, मूर्खाची संगती धरी, तो एक मूर्ख श्रीराम. जो परस्त्रीशी भांडतो, मुक्या जनावरांना शस्त्राने मारतो, मूर्ख माणसाची संगत करतो, तो मूर्ख जाणावा. कळह पाहत उभा राहे, तोडविना कौतुक पाहे, खरे असता खोटेच आहे, तो एक मूर्ख श्रीराम. जो भांडण तंटा पाहत उभा असतो, तो सोडविण्याचा प्रयत्न करीत नाही, उलट कौतुकाने बघतो, जे खरे असते ते सोडून खोटे सहन करतो, तो एक मूर्खच होय. लक्ष्मी आली यावरी, जो मागील ओळखी न धरी, देवी ब्राह्मणी सत्ता करी, तो एक मूर्ख श्रीराम. संपत्ती प्राप्त झाली असता जो जुनी ओळख ठेवत नाही व देवा ब्राह्मणांवर सत्ता गाजवतो, तो मूर्ख जाणावा. आपले काज होये तंवरी, बहुसाल नम्रता धरी, पुढिलांचे कार्य न करी, तो एक मूर्ख श्रीराम. जोपर्यंत स्वतःची गरज असते तोपर्यंत तो इतरांशी नम्रतेने वागतो, मात्र कुणाच्या उपयोगी पडत नाही, तोही मूर्खच. अक्षरे गाळून वाची, काते घाली पदरीची, निघा न करी पुस्तकाची, तो एक मूर्ख श्रीराम. जो वाचताना अक्षरे गाळतो किंवा पदरची घालून वाचतो व पुस्तकाची निगा राखत नाही, तो मूर्खच होय. आपण वाचना कधी, कोणास वाचावया नेदी, बांधोन ठेवी बंदी, तो एक मूर्ख श्रीराम. जो आपण कधी ग्रंथ वाचत नाही किंवा दुसऱ्या कुणालाही वाचायला देत नाही, बासनात बांधून ठेवून देतो, तोही मूर्खच जाणावा. ऐसी हे मूर्ख लक्षणे, श्रवणे चातुर्य बाणे, चित्त देऊनिया शहाणे, ऐकती सदा श्रीराम. अशी ही मूर्ख लक्षणे अपार आहेत. यांचे लक्षपूर्वक श्रवण केल्याने अंगी चातुर्य बाणते, म्हणून शहाणे लोक नेहमी एकाग्र मनाने यांचे श्रवण करतात. लक्षणे अपार असती, परी काही एक येथामती, त्यागार्थ बोलिले श्रुती, क्षमा केले पाहिजे श्रीराम. मूर्खांची लक्षणे अपार आहेत, पण काही त्यांचा त्याग घडावा म्हणून यथामती वर्णन केली आहेत, तरी श्रोत्यांनी क्षमा करावी. उत्तम लक्षणे घ्यावी, मूर्ख लक्षणे त्यागावी, पुढिले समासी आघवी, निरोपिली श्रीराम. मूर्ख लक्षणांचा त्याग करून उत्तम लक्षणे घ्यावीत. यासाठी आता पुढील समासात त्या सर्व उत्तम लक्षणांचे वर्णन केले आहे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे मूर्ख लक्षण नाम समास पहिला समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.